फ्रेंड्स, गड्ड्याचा त्रास चाललो आम्ही. मी माझ्या आयुष्यातला पहिला राईड घेतलाय ते म्हणजे पाळणा. हा, एक मिनिट, हे वाला पाळणा नाही, हे वाला पाळणा. कारण त्या पाळण्यात जर बसले असते तर मी जिवंत आले नसले असते. का माहिती नाही लोक का बसतात एवढं डेंजर पाळण्यामध्ये. ते बघूनच भीती वाटतं आणि लोक त्यामध्ये चढून बसतात, ते पण पैसे देऊन. कोणी सांगितलं? त्याचे कुठे नाही मांडला. एवढ्या खतरनाक राईड मध्ये मी कधीच नाही बसणार, म्हणून मी कमी भीती वाटणाऱ्या राईड मध्ये बसले. काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर व्ह्यू आहे वरून. बिलकुल सुद्धा घाबरलेला नाहीये आणि हिच्या तोंडातून तर एक शब्द नव्हता. नवीन बिझनेस गाय. इथं सगळ्या राईडसाठी कॅश लागतो आणि आमच्याकडे कॅश नव्हतं म्हणून ह्यांच्याकडून कॅश घेतलो. 1000 रुपयाला 40 रुपये घेतले. ह्याला बोलतात डिमांड अँड सप्लाय. त्याच लोकांनी डिमांड क्रिएट केलं आणि त्याच लोकांनी सप्लाय सुद्धा केलं. वारे पब्लिक एक नंबर. पहिल्या राईड मध्ये बसल्यानंतर दुसऱ्या राईड मध्ये बसायची बिलकुल सुद्धा इच्छा नाही झाली. मी फक्त हे नजारे बघत होते. काय नजारे होते, एक नंबर. मी ज्या वेळेस गड्ड्याला गेले होते ना त्यावेळेस फक्त 3 पाळणे होते. आता टोटल पाळणे झाले 7. मला कमेंट करून नक्की सांगा 3 पाळणे कोणत्या वर्षापर्यंत होते, त्यानंतर किती वाढले. फास्ट कार, रिमोट कंट्रोल हेलो फ्रेंड्स, सॉलिड खर्चा आदमी को भी लेते हैं व्लॉग में.